अरे महारांनो, आमच्या गांडीत दम आहे. पब्लिसिटी करासाठी येता काय तुम्ही आमच्या जातीमध्ये? हा, आमच्या जातीमध्ये काही होता तर तुम्हाला आम्ही बोलवतो का, नेवता येतो काय? बघा हा व्हिडिओ. अरे मांगावर अन्याय झाल्यानंतर, खून झाल्यानंतर तुम्हाला काही निमंत्रण दिलं जात नाही. त्या ठिकाणी काल अकलूजला जी चौंडेश्वरवाडी या ठिकाणी जी घटना घडली, मातंग समाजाच्या महिलेला बंदुकीची गोळी घालून मारली, त्या ठिकाणी 2000 मांग गोळा झाली, आरोपीला अटक करायला लावलं. अरे पण तुम्ही त्या ठिकाणी श्रेय घ्यायला येता आणि आम्हाला सांगता आमच्यावर उपकाराची भाषा करता. अरे आमच्या गांडीत दम आहे, नुसत्या पब्लिसिटी करायसाठी येऊ नका. म्हणून सांगतो, आमच्या गांडीत दम दीपक केदार आहे. तिथं तोंड मारायला गेला होता आपला दीपक केदार. मी तुम्हाला सांगतो, कारण त्याने दीपक केदारला नाही, पुऱ्या आंबेडकर चळवळीतले नेते जे आहे ना, आपला महार समाज आहे ना, त्यांना हे बोलले आमच्या गांडीत दम आहे म्हणते सगळ्या गोष्टी करायला. मी तुम्हाला आधी सांगतो, बाबासाहेब आंबेडकर यांनी किती केलं मातंग समाजासाठी केलं ना, तर हे जाण आहे का त्या लोकांना? नाही आहे. पण आपले लोक असे आंबेडकर चळवळीतले नेते हात जोडून विनंती करतो, मी तुमच्या पाया लागतो लेखाय हो, ह्या लोकांच्या नादी लागू नका. याच्या आई बहिणीवर कोणी अत्याचारी करत असन, याच्यावर कोणी गोळी झाडत असन, काही करत त्याला मारतही असं, त्याच्या बहिणी अत्याचार करत तुम्ही जाऊ नका. हात जोडून विनंती करतो. स्वतःची बदलामी करून घेऊ नका, स्वतःचा खालन पण करून घेऊ नका बे बाबा हो. हे ऐकून ह्या जो बोलून झाला ना, अंगाला काटे आले. अरे आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, कोणाची मदत करा. जो वंचित असन, बहुजन समाज असन, तो भटकलेला असत, त्याला सही रस्त्यावर आणा, असं बाबासाहेबाचं महत्व आहे, म्हणणं आहे त्यांचं. पण आपला समाज असा आहे की हा निर्दयी नाही आहे. याला असं वाटते की ह्या समाजाचं भलं झालं पाहिजे. ह्या समाजाला लोक वाईट पद्धतीने बोलून राहिले. शोषित आहे, पीडित आहे, मागासलेला परिवार आहे, ह्या मागासलेला समाज आहे, तर मग काय त्याला चांगल्या रस्त्यावर आणू दे, असं आपल्या समाजातले आंबेडकरी चळवळीतले नेते, तिथं कोणी मातंग समाज असो या कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही जातीचा असो, तो आपले आंबेडकरी चळवळीतले नेते तिथं जातात आणि तिथं त्यांना धीर देऊन त्यांना म्हणतात की तुम्हाला आम्ही न्याय देतो. आणि न्याय मागण्यासाठी सरकार सगळे मोर्चे आंदोलन काढतात आपले आंबेडकरी चळवळीतले नेते. पण माझं एकच म्हणणं आहे त्यांना, ह्या ठिकाणी तोंड खुपसू नका तुम्ही. हे लोक निर्दयी आहे. तुम्ही कितीही करत असाल तर आपल्याच खाणीवर येणारे लोक आहे. माझा व्हिडिओ बनवणं काय मुद्दा मग काय आहे तुम्हाला माहित आहे. मी स्टुडिओमध्ये व्हिडिओ बनवून राहिलो नाही. हे बॅक साईड तुम्हाला सगळं लोकेशन दिसत आहे ना, हे बाथरूम आहे. बाथरूमच्या ठिकाणी मी व्हिडिओ बनवून राहिलेलो आहे. रात्र झालेला लेट आहे ह्या बाजूला, त्या कारणाने व्हिडिओ बनवून राहिलेलो आहे मी. सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे. माझा हात जोडून विनंती आहे दीपक केदार साहेबांना त्या, अरे भाऊ, तुझ्यामुळं सगळ्यांची बदलामी करू नकोस. तू मला माहित आहे, तुझं मन लय मोठं आहे. तू आंबेडकरी चळवळीचा नेता आहे, बाबासाहेबांचे विचार तू सगळ्यापर्यंत नेतो. पण हे जे तू ज्या ठिकाणी गेला, ज्या महिलेवर अत्याचार झाला, त्या महिलेवर पाटलाने गोळी झाडली, गोळीबार केली, त्या लोकांच्या घरी दिलासा देताना न्याय देण्यासाठी तुम्ही तिथं पोहोचले, हे चांगलं काम केलं. पण इथल्या काही येडझवे लोक आहे, हे लोकांना पटलं नाही आणि म्हणतात की आमच्या जातीमध्ये काही होत असेल तर तुम्हाला नेवता देत नाही, आम्ही तुम्हाला बोलावत नाही, तुम्ही तोंड खुपसायला येतात आणि प्रसिद्धी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या जातीतल्या लोकांशी काय करतात, भेटतात, असं यांचं वक्तव्य आहे. तू विचार करा तुम्ही काय म्हणाव. माझा डोकं लय संसांतलेलं आहे. त्याने एका माणसाला नाही, एका आंबेडकरी चळवळीच्या नेत्याला शिवी दिली तर सगळ्यांना शिवी लागते, हे लक्षात ठेवा. एखाद्या आंबेडकरी चळवळीच्या नेत्याला कोणी बोललं तर सगळ्यांना बोलल्या जाते, हे लक्षात ठेवा. कारण एकाच माय बापाची लेकरं आहोत, एका बाबासाहेबाचे लेकरं आहोत आपण. मग विचार करा तुम्ही, आपल्या भावाला कोणी बोललं तर किती लागते हो. माझं मत एकच आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हाही सांगितलं होतं की हा मातंग समाज कधीही जवळ येणारा नाही. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर होते जिवंत, तेव्हाही बाबासाहेब आंबेडकर यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, तरीही आले नाही. हे वाईट रस्त्याच्या मार्गाने गेले, पण सरक्या मार्गाने आले नाही. मी तुम्हाला 10 वेळा सांगतो रे बाबा, याच्या नादी लागू नका रे, याच्या नादी लागू नका. हे लोक माहित आहे काय, खऱ्याचे नाही आहे रे. तुम्ही याचे भलं करायला जात असाल, याच्या आई बहिणी अत्याचार होत असाल तर जयभीमाला समोर जातो. याच्या आईवर कोणी अत्याचार करत असाल जयभीमाला समोर जातो, बहिणीवर अत्याचार जयभीमाला समोर जातो. जेव्हा अगोदर मी व्हिडिओ टाकला होता, एका म्हातारीवर अत्याचार करण्यात आला, एका सवनाने अत्याचार केला, बिचारीचे कामाचे पैसे दिले नाही तर तिला मारहाण केली आणि जातीविषयक शिवी दिली. तर आपल्या एका बौद्ध बांधवांनीच
तिच्यावर प्रतिकार केला, आवाज उठवला, पेपरात टाकलं आणि त्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये नेलं, तक्रार नोंदवली. म्हणजे आपला एका बौद्ध बांधवच धावून गेला आणि त्यानं सोशल मीडियावर टाकल्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आपला बौद्ध बांधव हा लोक कितीही बोलत असतात तरीच जातात. पण माझं एकच म्हणणं आहे, भाऊ आपल्याला इज्जत आहे रे, मान सन्मान आहे. आपण इकडे तिकडे तोंड खुपसल्यापेक्षा आपल्या समाजामध्ये एवढं आपल्या समाजामध्ये लक्ष द्या. कारण आपल्या समाजात एवढे वाईट प्रसंग चालू आहे, आपल्या बहिणीवर अत्याचार होऊन राहिलेला आहे, कोणाला जातीविषयक बोलल्या जाते. आपल्या समाजाला लक्ष द्या. आपला समाज सुधारायचा, आपल्याला आपली जात सुधारायची, आपल्याला दुसऱ्या जातीला सुधारायचं. सुधरून काही कामाचं नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एकच सांगितलेलं आहे, तोपर्यंत तुम्ही सुधरत नाही दुसऱ्याला सुधारवायचा प्रयत्न करू नका. हे बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं सांगणं आहे. आपण काय करतो, आपल्या समाजामध्ये अंधार आहेत, दुसऱ्या समाजामध्ये उजेड करायला निघालो. अरे आपल्या समाजामध्ये एवढे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू आपण. आपल्या जातीतील एवढे दंगे फसाद होऊन राहिलेले आहे, आपल्या जातीतील महिलेला छेडून राहिलेले, आपल्या जातीच्या महिलेवर अत्याचार करून राहिले, महिलेवर अत्याचार करत असताना लहान मुलांवर अत्याचार होऊन राहिलेले आहे. गोरगरीब आहे आपल्या समाजातील लोक, त्यांना आपण मदत करू. त्यांना आपण मदत केल्यावर जे कोणी अत्याचार करतात तिथं आपण धाव घेऊ, पण इकडे वळू नये आपण. माझं हे मत आहे बा. तुम्ही माता समाजाच्या इकडे वळू नका, माझं हे मत आहे. कारण हे लोक शिवी देतात, वाईट शब्द बोलतात. मलाही सांगा, आपला जो दीपक केदार साहेब आहे, आपले चांगल्यानंच गेले ना तिथं, त्या महिलेला भेटायला गेले आणि धीर दिला आणि म्हणाला की तुम्हाला आम्ही न्याय देतो. ती महिला रडत होती. तो व्हिडिओ नाही आहे माझ्यापाशी, मी व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे सोशल मीडियावर. मग विचार करा. आणि हे काही भानचोद लोक 4-5 लोक शिव्या देऊन राहिलेले आहेत. तर हे तुम्हाला बरं वाटते का हो? आम्ही तुम्हाला बोलावतो काय म्हणते, आम्ही मांग समाज श्रेष्ठ आहे, आमच्या गांडीत दम आहे, आम्ही 10,000 लोक जवळ केले आणि त्या हरामखोराला जेलात टाकलं, असं त्यांचं म्हणणं आहे. मग टाकलं तर फारच चांगलं. आमची चुकी झाली, मला माफ करावं, आम्हाला माफ करा. आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना सगळ्यांना माफ करावं. माझं एकच म्हणणं आहे, माता भावा त्याला माफ कर भावा, आमची गलती झाली, आता आम्ही कधीच धावून येणार नाही. तुमच्यावर अत्याचार होत असेल, कुठला पाटील तुमच्यावर अत्याचार करत, आम्हाला काही घेणं देणं नाही भावा. आम्हाला माफ कर, क्षमा कर आम्हाला. आमचे जे आंबेडकरी चळवळीतले नेते ते दीपक केदार साहेब आहेत, त्यांनाही माफ कर. कारण हे चुकीचं आहे, आम्हाला समजते. कारण त्यांची चुकभूल झाली, माफ कर त्यांनाही. भाऊ आम्ही शिवी ऐकू शकत नाही, कारण आम्ही आंबेडकरी चळवळीतले नेते आहे. आमच्या मनात दुःख एकच आहे की कोणा समाजावर अत्याचार होत असेल तर आमच्या बापाने एकच शिकवलं आम्हाला, कोणाच्यावर अत्याचार होत असेल तिथं तो मातंगच नाही, तिथं ओबीसी असला असताना, एसटीतलाही असला असताना, कुठल्याही जातीतला असला तर आमचा आंबेडकरी चळवळीचा नेता धावून जातो. का जातो? कारण बाबासाहेब आंबेडकर शिकवणे अशी आहे, कोण्याही जातीवर अत्याचार होत असेल तर आपण सक्षम तिथं गेलो पाहिजे आणि तिथं मात केली पाहिजे. कारण जातीवाद हा बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या बापानंच जातीवाद केला आणि आम्ही करत नाही. त्या कारणामुळे सांगतो भाऊ, आमच्या आंबेडकर चळवळी नेत्याची गलती झाली, दीपक केदार साहेबांची गलती झाली, आम्हाला माफ कर भावा, माफ कर. खोटं नाही सांगत. आणि सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांना माझं एकच म्हणणं आहे, या लोकांच्या नादी लागू नका रे. हे लोक असे बोलून राहिले, तुम्हाला बरं वाटते का ह्या गोष्टी? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.